आत्ता माझ्या हातात पार्थ पवारांनी पुणे कलेक्टरांनी लिहिलेली 3 पत्र आहेत. नेमकं या पत्रांचा अर्थ काय? या अर्थ स्पष्ट आहे की या मोडवत जमीन व्यवहारामध्ये फक्त शीतल तेजवानीच नाही तर पार्थ पवार यांचे इंटरेस्ट होते किंवा व्हेस्टेड इंटरेस्ट होते ते या पत्रावरनं स्पष्ट झालेलं आहे. नेमकं काय लिहिलं आहे पत्रात यासंबंधी आपण RTI कार्यकर्ते विजय कुमार यांच्याकडनं जाणून घेऊ. मला सांगा 3 पत्रांचा अर्थ काय काय होतं जरा सांग. 10/11/2020 शीतल तेजवानीने पत्र दिलं. म्हणजे त्याच्या आधी 15 वर्ष ते शीतल तेजवानी ही जागा विकायचा वगैरे प्रयत्न करत होते, परंतु ते काही झालं नाही. त्यानंतर मग कधीतरी यांची भेट झाली असेल किंवा कसं माहिती नाही, परंतु 28/12/2020 अमेडिया कंपनीची स्थापना झाली आणि शीतल तेजवानीने दिलेल्या पत्रावर कारवाई करावी असं पत्र अमेडिया कंपनीने दिलं. म्हणजे त्यावेळेस खरं तर अर्थार्थी काही संबंध नव्हता अमेडियन कंपनीने कलेक्टरला पत्र लिहायचं, कारण व्यवहार झाला नव्हता. तरी त्यांनी ते पत्र दिलं आणि त्यानंतरही काही झालं नाही. मग 30 डिसेंबर 2024 शीतल तेजवानीने हे पैसे भरल्याचं दाखवलं. त्याच्यावर आता रेव्हेन्यू ब्रांचचा शिक्का सुद्धा आहे. तर मग असं दाखवल्यानंतर ह्या ज्या बातम्या आल्या की काहीतरी याच्यामध्ये मोठं चुकीचं झालंय म्हणून, त्यानंतर 6/11 म्हणजे बातम्यावाला उघडकीस 5 नोव्हेंबरला हो मला माहिती ते 6/11 पार्थ पवारांनी पत्र दिलंय की आम्ही ड्युअली हे सगळं खरेदी केलेलं आहे. तरीही याच्या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्यांनी आम्ही व्यथित झालोय, त्यामुळे आम्हाला या संदर्भात खुलासा करण्यासाठी वेळ द्यावा अशा अर्थाचा खुलासा दिला का त्यांनी? नाही खुलासा बरोबर. दुसऱ्या दिवशी 5 तारखेला आम्ही बातमी ब्रेक केली. दुसऱ्या दिवशी पार्थ पवारांनी कलेक्टरना पत्र लिहिले. बरोबर. हो. आणि ही सगळी पत्र त्याच्यावरचा सगळं जे परिस्थितीजन्य पुरावा म्हणतोय तो सगळा जुळतोय. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून याची आता नीट चौकशी केली पाहिजे. पुन्हा असे प्रकार घडू नये, म्हणजे ह्याच्यात जे आहे त्यांच्यावर तर शिक्षा झालीच पाहिजे, परंतु पुन्हा असे गुन्हे घडू नयेत यासाठी एक धोरण शासनानं आखलं पाहिजे. म्हणजे बघा विजय कुमारांनी अगदी क्रोनॉलॉजी सांगितलेली कुठल्या तारखेला काय काय झालं. त्यामुळं आता एवढं क्रिस्टल क्लिअर पुरावा हाती असताना तरी शासन पार्थ पवारांना का पाठीशी घालतंय हा जीसचा खडा सवाल आहे प्रशासनाला. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, चंदन बुंदे, जी मीडिया, पुणे. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. पुण्यातून आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला अंजलीताई आपली प्रतिक्रिया घ्यायची आहे. विजय कुंभार यांची ही सगळी प्रतिक्रिया बातचीत आपण ऐकलेली आहे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, कशा पद्धतीनं पार्थ पवार यांना या सगळ्या प्रकरणापासून वाचवलं जात होतं यावर आपण सातत्यानं बोलत आलेलो आहे. मात्र आता विजय कुंभार यांनी ज्या पत्राचा उल्लेख केलेला आहे यानंतर देखील कारवाई होणार आहे का अंजलीताई? नाही, जसं आपल्याला आठवत असेल की मी म्हटलं होतं सरळ सरळ की या जमिनीवर डोळा हा 2021च्या आधीपासून होता. किंबहुना ही जी कंपनी बनवली गेली ती का बनवली, म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLP ही जी कंपनी बनवली गेली त्याचा जर आपण पूर्ण घटनाक्रम बघितला, त्याची जी तारखेवारी बघितली, तर मी आणि विजय कुमार हेच बोललो. इनफॅक्ट ते मला म्हणाले होते मी ट्विट करतो. मी म्हटलं ट्विट नका करू, याच्यावर पत्रकार परिषद घ्या आणि सगळे खुलासे करा की 2021 मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, त्यानंतर आत्ताच्या घटकेला 6/11 जे लिहिलेलं पत्र, आणि एवढंच नाही, एक जे सब रजिस्टरला पण पत्र लिहिलं गेलंय त्याची अजून कॉपी माझ्या हातात आली नाहीये, पण आली की ती देखील मी दाखवणार आहे. तर याच्या मागे सरळ सरळ अमेडिया LLP हे गेले 2 वर्ष शीतल तेजवानी बरोबर काम करत होतं. आता हे पोलिसांना समजून घ्यायचं असेल तर ठीक, नाही घेतलं तर आताच्या घटकेला FIR मध्ये तात्काळ, मी परत म्हणते तात्काळ पार्थ पवारचं नाव आलं पाहिजे. आता याच्यावरनं उघड झालंय सरळ सरळ की पार्थ पवार 2021 पासून 25 पर्यंत या प्रकरणात इन्व्हॉल्ड आहे आणि ही जमीन मिळावी यासाठी त्यांनी सगळे खाटाटोप केले. एवढंच नाही, मी तर तुम्हाला 2 अधिकाऱ्यांचे सुद्धा सांगेन नावं. अजित पवारांचे 2 त्यांचे साथी आहे, एक काटकर आणि एक अमित क्षीरसागर, जे अखंड मदत करतायत ह्या सगळ्यात. आणि IGR ऑफिसमध्ये ठाण मांडून बसतात,
काय काय करतात आता हे अजित पवारांना माहिती आहे नाही माहित आय डोंट नो, पण हे सगळे इन्व्हॉल्ड आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. हो हो. अंजलीताई, याच्यामध्ये असं सांगितलं जात होतं की पुरावे द्या. झी 24 तासनं पुराव्यानिशी ही सगळी बातमी महाराष्ट्राच्या समोर आणली. आता विजय कुंभार यांनी देखील ही पत्रच खरं तर त्यांनी आता समोर आणलेली आहेत. गेल्या 4 वर्षांपासून अशा पद्धतीनं त्यांचा डोळा होता. 1 जुलै 2021ला त्यांनी हे पत्र लिहिलेलं होतं आणि स्वतः सध्या आता चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी देखील त्यांच्यासोबत आहेत, विजय कुंभार त्यांच्यासोबत आहेत.